मिस्टर दीपक राज्याध्यक्ष, तुमची निवड मी केलेली नाहीये, तर पीठने तुम्हाला निवडलंय आयवा मारूसाठी. आणि तुमच्या शब्दात देखील मला तो हेच म्हणाला होता की हा सेकंड जर तुझ्यासोबत असेल ना, तर तू बाथटब सुद्धा सेल करू शकशील, म्हणून मी तुमची निवड केली आहे. एव्हरीबडी हिअर, लिसन. या जहाजावरती निवडलेला प्रत्येक जण कोणीतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून इथे निवडला गेलाय, तेही मुद्दाम. कारण यापूर्वी तुम्ही नोकरी करत होतात, पण ही नोकरी नाही, हा व्यवहारी नाही, ही एक पैज आहे. आणि ही पैज मला काही करून जिंकायची आहे. हे बघा, आयवा मारू या नावात मला काही इंटरेस्ट नाहीये. समुद्रावर तरंगणाऱ्या त्या पोलादी रचनेत माझा जीव गुंतलाय. ज्या माणसाने स्वतःच्या घामाने आणि कष्टाने तिला घडवलंय, आज त्याच माणसाच्या प्रत्येक श्वासाला तिची गरज आहे. आणि म्हणूनच त्या माणसाने या जहाजाला नवसंजीवन देण्यासाठी माझी निवड केली आहे, आणि मी तुमची. पण माझी ही निवड तुम्ही चुकीची ठरवू शकता. कारण समुद्राचं आव्हान पेलणं ही कधी नोकरी नव्हती माझ्यासाठी, तर ते एक धाडस होतं. आणि मला इथे धाडसी माणसांचीच गरज आहे. विज्ञानाच्या चोचल्याने आंधळे झालेले तुमच्यासारखे तरुण जर हे आव्हान पेलू शकणार नसतील, तर इकडला प्रत्येक जण आपला राजीनामा द्यायला तयार आहे. आणि तसं करत असताना त्यांचं कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी मी घेतो.